नमस्कार. मराठी विश्व विथ कवितामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या कथेचे नाव आहे स्मशानातील सोने. जी कथा लिहिलेली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी. कथा पूर्ण ऐका, अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरता आलं. आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला. त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली. सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबडधोबड दिसत होते. त्या 11 विकराळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवरती वर्षत होता. वारा मंद वाहत होता, त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली ती 50 झोपडी भेदरलेली होती. जुने पत्रे, चटया, फळ्या, पोती यांनी तिथे घरांचा आकार घेतला होता आणि त्या घरात माणसं राहत होती. बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवरच्या धरली होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडीतून शुभ्र धूर बाहेर रेंगाळत होता. पोरं खेळत होती. एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता. त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती. त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती. त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता. भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता. त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबुळत होता. त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापीत होती. हा भीमा अंगापिंडानं जबरा होता. तो भर पहिलवानासारखा दिसे. त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, पल्लेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडहुडी भरत असे. भीमाचं गाव वारणेच्या काठी होतं, पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईत आला होता. मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली होती, पण त्याला काम मिळालं नव्हतं. आपणाला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्याची माळ करावी अशी कित्येक स्वप्न पाहून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता. मुंबईत सर्व आहे, पण काम आणि निवारा या 2 गोष्टी नाहीत. यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं. त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला. तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता. त्यानं टिकाव घेताच डोंगर मागे सरकत होता. त्यानं सुटकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते. त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता, कारण त्याला पगार मिळत होता. परंतु 6च महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावरती बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तो एका सकाळी कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली. आपलं काम सुटलं. ही वार्ता ऐकून भीमा भांबावला. उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली. क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडावला. उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला. अंगातील कापडं काफेत दाबून भीमा घरी निघाला होता. तो एका ओढ्यावर थांबला. त्यानं तिथे आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे निघाला. तो त्याची नजर एका राखेच्या ढिगाऱ्यावरती स्थिरावली. ती राख होती एका मड्याची. जळकी हाडं सर्वत्र पसरली होती. त्या मानवी हाडाच्या जळक्या खुडप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला. एखादं बेकार असेल बिचारं, कंटाळून मेलं असेल, सुटलं असेल एकदाचं, असा मनात सांगू लागला. आपणही असेच मरणार. 2 दिवसात उपासमार सुरू, मग नाबदा रडत बसेल, बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही. इतक्यात त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं. तसा भीमा पुढे आला. त्यानं वाकून निरखून पाहिलं. तिथं 1 तोळ्याची सोन्याची अंगठी होती. ती चटकन उचलून भीमानं करकरून मूठ दाबली. त्याला आनंद झाला. 1 तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत. याला त्याचा हर्ष झाला. मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला. जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला. नदी नाल्यातील मसनवटे तुडवू लागला. प्रेतांची राख जमवून तो चाळणीत चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला. बाळी, मुदी, नद, पुतळी, वाळा असे काही ना काही घेऊन रोज येऊ लागला. भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता. तो
तो निर्भय होऊन राग चाळीत होता. अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्याला ठाव घेतला. जळकी हाडं ठेचून तो त्याच्यातून सोन्याचे कण काढी, कवट्या फोडी, मनगट कुटी, पण सोनं मिळवी. संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येतेवेळी नाबदासाठी खजूर घेई. त्याचा तो धंदा अखंड चालला होता. भीमा प्रेताची राख चाळून जगत होता. त्यामुळे जगणे नि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासं झालं होतं. ज्याच्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरिबाची, अशी त्याची ठाम समजूत झाली होती. मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर श्रीमंतानं, गरिबांनी मरू नये असा त्याचा दावा होता. अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता. जो मरते समयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं. बेकारीच्या उग्रतेनं त्याला उग्र केलं होतं. तो रात्रंदिवस मसनवटी धुंडाळीत होता. मढं हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं. त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं. सूर्य मावळला, सर्वत्र अंधार पसरला. भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला. आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली, आज कुठं जाणार वाटतं? मला वाटतं हे काम नको आम्हाला, कुठंतरी दुसरं काम करा. मढं, मढ्याची राख, सोनं, संसार हे सारंच विपरीत आहे. लोक नावं ठेवतात. तू बोलू नको. तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं. तो चिडक्या स्वरात म्हणाला, मी काहीही करीन, त्यांचं काय जातं? माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का? तसं नव्हं. नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली, भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही, मला भीती वाटते म्हणून म्हणते. मसनवट्यात भूतं असतात असं तुला कोणी सांगितलं? अगं, ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे. खरी भूतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसनवट्यात कुचतात. भूतांची पैदास गावात होते, रानात नाही, भीमा म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली. तो गुरफून म्हणाला, मुंबई चाळून मला काम मिळालं नाही, पण मढ्याची राख चाळून सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा 2 रुपये दिले मला, पण आता सहज ती राख मला 10 रुपये देते. असं म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निशब्द शांतता पसरली होती आणि भीमा निघाला. भीमा अंधारातून निघाला होता. त्यानं डोकीला टापर बांधली होती, वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधलेली होती. काखेत एक आणीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता. त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता. त्याला कसलीच भीती वाटत नव्हती. सकाळी लुगडं, एक परकर पोलका, खचूर एवढाच विचार तो करीत होता. आज तो बिथरला होता. वातावरण घुमत होतं, क्षणोक्षणी गंभीर होत होतं. मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळकं हुक्की देऊन पळत होतं. एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता. दूर कुठेतरी घुबड घुतकार करून बेसूरतेमध्ये भर घालत होतं. त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होतं. कानोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला. त्यानं खाली बसून दूर पाहिलं. गावात सामसूम झाली होती. अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं. एखादा दिवा डोळे मिचकावीत होता. परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला. फुटकी, गाडगी, मोडक्या, किरड्या बाजूला सारीत या गोरीवरनं त्या गोरीवर उड्या मारीत निघाला. प्रत्येक ढेप पिनाशी त्याला कडी ओढून पाहू लागला. एका रांगेत तो नीर काढीत निघाला होता. आकाशात ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता. पण एकाएकी वीज उठली होती. ती ढगांच्या कप्प्यात नाचत होती. पाऊस पडण्याचा संभव वाढला होता, त्यामुळे भीमा घाबरला होता. पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती. म्हणून तो चपळाई करत होता. त्याला घाम फुटला होता आणि तो भान हरपला होता. मध्यरात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाळलं. या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला. वर भरभरत होतं. मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या. जणू कोणीतरी दातच खात असावं तसं ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गुरगुर उठत होती. कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरत होतं.
त्याला नवल वाटलं. तो पुढे सरकला. तोच सर्व काही शांत झालं. आवाज येईनासा झाला, परंतु तोच कुणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला. खटकन खाली बसला. विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली. आयुष्यात आज तो प्रथम भयभीत झाला होता. परंतु दुसऱ्या क्षणी त्यानं स्वतःला सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला. तो स्वतःच खजील झाला, कारण जवळच ती नवी गोर होती आणि 10-15 कोळी जमून तिला चौफेर उकरीत होते. त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता. गोरीवरचे दगड ठेवून दुरून त्यांनी घळी पाडायला आरंभ केला होता. आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करण्याचं काम ती करीत होती. परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती. प्रथम मढ्याजवळ कोण जाणार या इच्छेनं ती एकमेकांवरती गुरगुरत होती. पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढत होती. हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला. त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवरच जाऊन बसला. लगेच गोरीवरचे दगड उचलून त्यानं त्या कोल्ह्यांच्या टोळीवरती हल्ला चढवला. अचानक झालेल्या भडीमारानं कोल्ही चमकलीनी मुरून बसली. तसा भीमाला चेव आला. कोल्ह्या आधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला. आणि त्याच वेळी कोल्ह्यांनी भीमाला पाहिलं. एक खोला पिसाट होऊन भीमावरती धावला. क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला. अंगावरचं पोतट झटकून त्यानं हातातील पहर सरळ सरळ धरली. तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला. कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला. झपाट्यानं कोल्हा गारच झाला. बाजूला पडून त्यानं पाय रोखून प्राण सोडला आणि रणधुमाळी सुरू झाली. पुन्हा भीमा गोर उकरू लागला. मग सर्व कोल्ही त्याच्यावर तुटून पडली. भयंकर युद्धास प्रारंभ झाला. भीमानं निम्मी गोर उकरून मढं अर्ध उघडं केलं. पण कोल्ह्यांच्या हल्ल्यामुळे तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्यानं प्रतिकाराला सुरुवात केली होती. चारी बाजूनं कोल्ही त्याच्यावरती धावत होती आणि जिकडून कोल्हे येतील तिकडे तो दणका मारित होता. कोल्हे तीर पडून पडत होते आणि अचानक लचका तोडून पळत होते. गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी, मढ्यासाठी आपली सर्व शक्तीपणाला लावून लढत होता. पशु आणि मानव यांचं मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं. कितीतरी उशिरानं कोल्ह्याचा हल्ला थांबला. अंधारात दबा धरून बसलेली ती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतलं ते प्रेत काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला. तोच पुन्हा कोळी तुटून पडली आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली. परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ही पराभूत झाली. त्यांनी आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं. मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली. दडदडीत ताटलेलं मढं त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं. त्यानं चपळाई करून प्रेताचा हात चाचपून पाहिला. एक अंगठी सापडली. कानात मुदी होती. ती भीमानं ओरबाडून काढली. नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली, पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती. क्षणात त्यानं आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली. एका बाजूनं ती पहार जबड्यामध्ये घालून दुसऱ्या बाजूनं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हेकुई केली. सर्वांनी हुकी देऊन पळ काढला. पण त्यांच्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली. कुत्र्यांनी गाव जागा केला. अरे, कोळ्यांनी प्रेत खाल्लं, चला असं कुणीतरी ओरडलं आणि ते ऐकून भीमा घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली. घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि बोट काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली. घटकन त्याची 2 बोटं प्रेताच्या दातात अडकली आणि त्याच्या सुपारीत अडकावी तशी ती सापडली. भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याच वेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली. तसा भीमा भयभीत झाला. त्यानं बोटं काढण्याची शिकस्त केली. त्याला प्रेताचा राग आला. त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला. त्यानं हातातली लोखंडी प्रेताच्या टाळूवरती जोरात मारलं आणि त्या दणक्यानं त्याची बोटं अधिकच अडकली. प्रेताचे दात बोटात रुतले. त्याच्या अंगात मुंग्या उठल्या.
हेच खरं भूत, हे आपणाला पकडून देणार. लोक येऊन प्रेतासाठी मला ठार मारतील, नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाले करतील असं वाटून भीमा अगतिक झाला, वैतागला, निर्भान झाला. सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावरती प्रहार करू लागला. भडव्या, सोड मला, तो जोरात ओरडला. गावकरी जवळ होते. भीमा अडकला होता. मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोटं ओढून काढली. तेव्हा ती कातरली गेली होती. फक्त चामडीला चिकटून लोंबत होती. ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगात येऊन तो पळत होता. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली. त्याच दिवशी डॉक्टरांनी भीमाची 2 बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीत काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली. ती बातमी ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला. कारण डोंगर फोडणारी ती 2 बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता. कशी वाटली तुम्हाला ही कथा? अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.